मी असं कधी विचार पण नव्हता केला की पुण्यामध्ये आल्याबरोबर आमच्यासोबत असं काही होईल. मग हाला तुम्हाला सांगते की काय झालं होतं पुण्यात, ज्याच्याकडून आमच्या सर्वांचा मूड ऑफ झाला होता. तर चला, सर्वात पहिला आपण पुण्याला आलो तर ऑब्व्हियसली गोष्ट फ्रेश तर होणारच. मग फ्रेश झालं, त्यानंतर माझा छोटा भाऊ फ्रेश होत होता. त्याला म्हणलं यार बुलसुळा कधी करतो, सांगू लवकर कर. तो म्हणला करतो बाबा करतो, पण तरी त्यांनी केलंच नाही. तसंच तो चाय प्यायला बसला. पण त्याला म्हणलं बाबा चाय पी, तुला भूक लागली असेल मी चाय पी, असं कसं. मग त्यानंतर मग बघा आम्ही दीदीचे व्लॉग्स बघत होते की दीदीने किती मस्त व्लॉग करते असं तसं. त्यानंतर दीदीने मस्त दुपारी आम्हाला मस्त खाण्यासाठी बनवतो, वांग्याची भाजी, चपाती प्लस भात, अजून काही तर होती भाजी, ते मला माहीत नाही आहे. त्यानंतर मी बघत होतो मी, आणि कुठं असं नाही की मी कुठं आले मी काम करणार नाही घरातलं. बाबा मी स्त्री आहे, मी बाहेर घरात गेले तरी मला काम करावंच लागेल आणि ते मी करणार. आणि नंतर माझी बहिणीची मुलगी बघा किती मस्त लुक देते. माऊ म्हणते मी कॅमेऱ्यामध्ये फोटो देते, असं देते तसंच ते. आणि मी स्पेशली आम्हाला आणलं बीडवरून फक्त भाजी सोलण्यासाठी. त्यानंतर दुपारी मस्त आम्ही जेवण केलं मस्त छानपैकी. आणि गावाकडून मी आणले होते जांभळे. ते जांभळे तुम्ही बघू शकतात की पिशा कसे करते. आणि तुम्हाला माहिती आहे की गावाकडे आमचं जांभळाचं झाड आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, ही व्लॉग मी बाहेर गेलो त्याचं फुल व्लॉग शूट करून मी अपलोड केला आहे यूट्यूबवर. तुम्हाला पण बघायचं असेल की मी काय काय केलं, मी काय काय बोलले. आणि फर्स्ट टाईम मी व्लॉगिंग केली, ते पण पब्लिकमध्ये, ते पण पुण्याच्या पब्लिकमध्ये. आणि तुम्हाला सांगते खरं पुण्याची एक गोष्ट छान आहे की पुण्याचे लोक जज करत नाहीत. ते म्हणतात करते बाबा करू द्या, काय करते करू द्या. आणि हे बाहेरच्या सिटीमध्ये तसं नाही आहे, आपल्या सिटीमध्ये तसं नाही. आपल्याला खूप जज करतात लोक, नाही का, आपण असं करतो तसं करतो. तुम्ही बघू शकता व्लॉगिंग काय माझी थांबणारच नाही आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का पुण्यामध्ये काय झालं होतं सकाळी तुम्हाला माहिती आहे, माझ्या बहिणीची मुलगी प्रिशा, तिने मोबाईल तिचा डायरेक्ट फर्स्ट फ्लोअरतून डायरेक्ट खाली टाकला होता. आम्हाला तर वाटलं की मोबाईल आता गेलाच, फुटलाच, पण असं काय नाही झालं. बिकॉज ते नथिंगचा मोबाईल होता आणि नथिंगच्या मोबाईलला काहीच होणार नाही असं म्हणतात आणि ते खरं आहे. तर भेटू एक नवीन व्लॉग के साथ. बाय बिकॉज